नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या या कोर्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आज पुणे तलाठी 2015 या ठिकाणचा जी केचा पेपर बघणार आहोत. 25 प्रश्न या ठिकाणी आहेत. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे प्रश्न तलाठी भरतीला विचारले जातात. तुम्ही अजूनही आपल्या कोर्सला जॉईन नसाल, त्याचे डेमो लेक्चर्स बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या ॲप्लिकेशनची, STI RCP आणि या कोर्सची सुद्धा. चला, पहिला प्रश्न अर्थात या प्रश्नपत्रिकेतील 75 नंबरचा प्रश्न. अहिराणी बरोबर मराठी तर मैथिली बरोबर काय? खाली ऑप्शन होते मग पंजाबी, भोजपुरी, तेलुगू आणि हिंदी. प्रश्न बघता क्षणी तुम्हाला कळायला पाहिजे की अहिराणी काय आहे. मराठीची एक बोलीभाषा आहे. ओके, म्हणजेच मग मैथिली कोणत्या तरी भाषेची बोलीभाषा असणार हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग कोणत्या भाषेची आहे? खाली जर ऑप्शन बघितले तर उत्तर येतं आहे हिंदीची बोलीभाषा आहे मैथिली ही. पुढे हिंदीची भोजपुरी सुद्धा आपण बघतोय बोलीभाषा आहे. पुढे भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? वित्त आयोग कलम 280 नुसारचा आम्हाला माहीत असलं पाहिजे. सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे हेही माहीत असलं पाहिजे. 76 नंबरचा प्रश्न. पहिला वित्त आयोग 1951चा आणि त्याचे अध्यक्ष KC नियोगी होते, तेही माहीत असावं, पाठच असावं आहे. पुढे दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? दक्षिण भारतात म्हटले गेले. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण वेगळं, ते मौसिनराम, चेरापुंजी याच्यामधलं शिलाँगजवळचं, ओके, मेघालयमधील. मात्र दक्षिण भारतामध्ये आंबोली महाराष्ट्र, कोडाईकॅनॉल तामिळनाडू, मुन्नार केरळ, आगुंबे कर्नाटक. पाहता क्षणी 31 सेकंदामध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे. 77 नंबरचा प्रश्न. दक्षिण भारतामध्ये जर बघितलं मित्रांनो, आगुंबे हे ठिकाण आहे कर्नाटकमधील. मग हे आंबोलीचं काय वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. सर्वाधिक पावसाचं ठिकाण काय? आंबोली. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुढे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा, त्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिका. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन, लॉर्ड कॉर्नवॉलिस, थॉमस पेन. आपले जे तलाठी भरतीची इतिहासाची जे लेक्चर घेतलेले आहेत आपण क्रमिक पुस्तकावरील, त्याच्या त्या 8वीच्या पुस्तकामध्ये मला वाटतं याचा उल्लेख आहे. कोणी केला आहे तो मसुदा तयार त्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा? थॉमस जेफरसन. पुढे लोकसंख्येच्या संदर्भात बालमृत्यू दर ही संकल्पना स्पष्ट करणारे विधान कोणते? योग्य पर्याय कोणता? खाली विविध ऑप्शन तुमच्या समोर आहे. एका विशिष्ट प्रदेशामध्ये एका वर्षात दर शेकडा लोकांमागे मृत्यू पावलेल्या 2 वर्षाखालील बालकांची संख्या. एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात शेकडा लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात बालकांची संख्या. बघा, इथे 2 वर्षाखालील, इकडे नवजात, इकडे एका वर्षात शेकडा. एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे 2 वर्षाखालील, आणि खाली दिलंय एका वर्षात मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या, म्हणजे दर हजारी. हजारी की शेकडा हे माहीत असावं. पहिला मुद्दा बाल मृत्यू दराच्या संदर्भात. आणि नवजात की 2 वर्ष ते माहीत असावं. उत्तर याचं आहे डी. काय? डी नंबरचं उत्तर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल काय? एक विशिष्ट प्रदेश, एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्या, मृत्यू पावलेले नवजात शिशु यांची संख्या. 80 नंबरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? बघा, मुकनायक यंग इंडिया, समता जनता, बहिष्कृत भारत हरिजन, सुधारक जननायक. 80 नंबरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही आले पाहिजे, दोन्ही त्याच्यामध्ये असले पाहिजे. आता इथे मुकनायक होतं मात्र यंग इंडिया नव्हे. इथे बहिष्कृत भारत होतं मात्र हरिजन नव्हे. इथे सुधारक महात्मा फुलेंशी संबंधित आहे मात्र दोन्हीही डॉक्टर आंबेडकर, समता आणि जनता. पुढे ब्राझीलमधील रिओ येथे 1992 साली झालेल्या परिषदेमध्ये UNFCCच्या सदस्य देशांनी संमत केला जो क्योटो प्रोटोकॉल आहे, हा कशाशी संबंधित आहे? पर्यावरणासंदर्भातला प्रश्न आहे तलाठी भरतीला. हरितगृह, वायूचे नियमन, जैवविविधतेचे संरक्षण, शाश्वत विकास, सौर ऊर्जा तंत्रज्ञान. 81 नंबरचा प्रश्न. क्योटो प्रोटोकॉल, हरितगृह, वायूचे नियमन आहे. मग त्यामध्ये मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, त्यांचं कसं कमी उत्सर्जन करता येईल या संदर्भातला हा करार. पुढे अभ्रक हे उष्णतेचे आणि विजेचे टिंबटिंब आहे. बघा, अभ्रक तुम्ही ते इस्त्री जर बघितली असेल, तुम्ही प्रेस करतायत, त्याच्यातून काय वाहतं आणि काय वाहत नाही. खाली विविध ऑप्शन आहे. 3 सेकंद तुमच्याकडे आहे, डायरेक्ट उत्तरावर यायचं आहे. बघा, उष्णता वाहते का? यस, उष्णता वाहते. मात्र करंट तुम्हाला शॉक लागतोय का? वीज वाहते का? नाही.
म्हणून उष्णता वाहते सुवाहक आहे उष्णतेचे, आणि विजेचे दुर्वाहक आहे अभ्रक, माहीत असावं. पुढे राजस्थानातील बिकानेर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? ताजमहल बांधण्यासाठी वापरलेल्या दगडाची खाण, आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ, पेट्रोलियमचे साठे, चित्तर पत्थर हा विशेष प्रकारचा दगड, बिकानेर. उत्तर काय आहे? राजस्थान, बिकानेर. आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ त्यासाठी ओळखलं जातं. स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या? धार्मिक, सामाजिक, निमस्तवादी, क्रांतिकारी. इतिहासाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, आणि उत्तर येते या क्रांतिकारी संघटना होत्या. आता यामध्ये शिवाजी क्लब कोणाचा होता निश्चित तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 11वीच्या पुस्तकाची जी आपले लेक्चर्स आहेत तुमच्या तलाठी भरतीच्या कोर्समध्ये, त्यामध्ये याचं उत्तर भेटेल. पुढे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना, ज्याला आपण सार्क म्हणतोय, यामध्ये कोणता 8वा देश समाविष्ट करण्यात आला? म्यानमार, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, भूतान. 85 नंबरचा प्रश्न, आणि याचं उत्तर आहे अफगाणिस्तान हा 8वा देश. मग ते एकूण 8 देश तुम्हाला माहीत असले पाहिजे. या संघटनेची स्थापना कधी झाली ते माहीत असावं. याचं ते मुख्यालय तुम्हाला माहीत असावं, काठमांडू या ठिकाणचं. ओके. पुढे भारताची संलग्न सीमा असणाऱ्या देशाची जोडी दर्शवणारा पर्याय. संलग्न आहे, भारताची संलग्न भूसीमा म्हटलं जाते. खरे ऑप्शन होते अफगाणिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, म्यानमार. अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, इंडोनेशिया. 86 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर आहे अफगाणिस्तान आणि म्यानमार. कारण इंडोनेशियाची तर कोणती सीमा नाही आहे. श्रीलंकेची आहे ती सागरी सीमा आहे. ओके, ते लक्षात घ्या, त्यामुळे ते कट होतं आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय. मित्रांनो, सरळ सेवा परीक्षा जेव्हा तुम्ही देतात, तलाठी, ग्रामसेवक किंवा इतर विविध परीक्षा, पोलीस भरती वगैरे, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जुनं 4थीचं पुस्तक आपण ज्याला म्हणतोय, त्या इतिहासाचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, ते लक्षात घ्या. काय म्हटलंय? अयोग्य बघा. सैन्यातील सरदार सिद्दी लाल, अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सैन्यातील विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम, आरमार दलातील महत्त्वाचा अधिकारी दिलेर खान, शिवरायांचा वकील काझी हैदर. 87 नंबरचा प्रश्न बघा. इथे जर बघितलं, पहिलं बरोबर आहे सरदार सिद्दीलाल, दुसरं सिद्दी इब्राहिम विश्वासू सेवक बरोबर आहे, तिसरं हे दिलेर खान हे मात्र चुकीचं आहे, शिवरायांचा वकील काझी हैदर हेही बरोबर आहे. पुढे पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती? अतिशय थंड भाग ज्याला म्हणतोय आपण 17, 13, 11, 9%. उत्तर आहे 17% भाग आहे जो अतिशय थंड आहे. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? विज्ञान, सामान्य विज्ञान. आपले 8वी 9वी 10वीचे सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत ऑलरेडी तुमच्या कोर्समध्ये. ओके, ते बघा तुम्ही. 89 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे, आणि याचं उत्तर जर बघितलं तर नायासिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा होतोय. आता हे नायासिनची कमतरता कशामुळे होते? कोणत्या जीवनसत्वाचा अभाव आहे? बी काय, ते लक्षात असावं. भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन झाले? सध्या किती उच्च न्यायालय आहेत हा एक वेगळा प्रश्न तयार होऊ शकतो. 90चं यावेळेचं उत्तर होतं मेघालय. काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो? बघा, काळा हिरा 3 सेकंदात उत्तर पाहिजे. इलेक्ट्रॉड्स बनविणे, कार्बनच्या कांड्या, विद्युत वहन, काच कापणे. 91 नंबरचा प्रश्न. काळा हिरा जो आहे, हिरा अत्यंत कठीण पदार्थ आहे आणि काच कापण्यासाठी तो वापरला जातो. पुढे खालीलपैकी निमलष्करी दल कोणते किंवा कोणती? राष्ट्रीय छात्रसेना, भारतीय तटरक्षक दल. काय? दोन्ही नाही. काय? 92 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर आहे राष्ट्रीय छात्रसेनासुद्धा आणि भारतीय तटरक्षक दलसुद्धा निमलष्करी दल म्हणतोय आपण त्याला. पुढे 9 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक अन्न दिन, जागतिक मैत्री दिन, जागतिक आदिवासी दिन. 93 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे जागतिक आदिवासी दिन. बघा, प्रश्न कशावर विचारला जातो? दिनविशेष. पुढे भारत सरकारकडून जो भारतरत्न दिला जातो तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू, अॅनी बेझंट, अहिल्याबाई होळकर. 94 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं, अरुणा असफ अली यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, सर्वोच्च. पुढे खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? बघा, माकड, कांगारू, साप, वटवागुळ. 95, आणि उत्तर आहे वटवागुळ. पुढे आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना सचिन तेंडुलकरने कोणत्या देशाविरुद्ध खेळला? आता तेव्हाचा थोडासा करंट बेसवरचा क्रिकेटचा प्रश्न होता. 96चं उत्तर त्या ठिकाणी वेस्ट इंडिज होतं. पुढे पाणिनीशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायांपैकी कोणती? बघा, पाणिनी तो एक सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होता. त्यांनी पाली भाषेमध्ये ओडिसी महाकाव्य लिहिले. त्याचा अष्टाध्यायी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
आणि गणिती सूत्राप्रमाणे त्याचे व्याकरणाचे नियम तांत्रिक पारिभाषेमध्ये दिलेले आहेत. काही चुकीचं आहे असं म्हटलं गेलं आहे. इथे जर बघितलं तुम्ही, हे ओडिशी महाकाव्य नाही आहे, तो व्याकरणकार आहे, अष्टाध्यायी ग्रंथ आहे, गणिती सूत्राप्रमाणे त्याने तांत्रिक भाषेमध्ये व्याकरण लिहिले, तेही बरोबर. पुढे वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे असंगत आचरण. 98चं उत्तर या ठिकाणी आहे प्रकाशाचे अपवर्तन, त्याचे हे उदाहरण आहे. पुढे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परिघालगतचा 10 किमी पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे? बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 10 किमीचा पट्टा, 99 नंबरचा प्रश्न आहे. त्याला बफर झोन असं म्हटलं जातं. पुढे विधान परिषद सदस्याशी संबंधित पर्याय तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिले, विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात, बरोबर आहे का? दुसरं, प्रत्येक सभासद 2 वर्षांनी निवृत्त विधान परिषदेतील नाही, त्याचा कालावधी 6 वर्षे असतो. आणि चौथं बघितलं तर कार्यकाल हा 5 वर्षाचा, तेही चुकीचं होतं. म्हणजे फक्त पहिलं बरोबर आहे. विधानसभा सदस्य किती? 1/3 एवढे सदस्य यांच्याकडून निवडले जातात. चला, तर या ठिकाणी 25 प्रश्न आपण जीकेचे बघितलेले आहे. रॅपिड स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका आपण कव्हर केली. निश्चित तुम्हाला तलाठी भरतीला कोणत्या लेवलचा अभ्यास पाहिजे हे यावरून कळणार आहे आणि कळालं असेल. चला, असेच या ठिकाणी पुढे पाहत राहा. आपले सगळे लेक्चर्स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.